शिशु संगोपन संस्थेची सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर. Standard first, subject English. Today we are going to learn the chapter odd man out. गटात न बसणारा शब्द ओळखा. Look at the picture and tell the word which begins with a different sound. असा शब्द ओळखायचा आहे की त्याची सुरुवात ही वेगळ्या शब्दाने होते आहे. पहा चित्रामध्ये कॉक, पॅरट, कॅट आणि कॅप या शब्दामध्ये तुम्हाला पहा पॅरट या शब्दाची सुरुवात वेगळ्या ध्वनीने होते आहे, पीने होती आहे, त्यामुळे तो शब्द वेगळा आहे, ऑड आहे. त्यानंतर पहा चित्रामध्ये स्क्रीनवर डॉल, डॉक्टर, टेबल, डॉग तुम्हाला हे शब्द दिसत असून त्यामध्ये पहा डॉल, डॉक्टर, डॉग यांच्या सुरुवातीला डी आहे, परंतु टेबल या शब्दामध्ये मात्र सुरुवात ही टीने झालेली आहे, त्यामुळे या गटामध्ये टेबल हा शब्द बसत नाही, तो ऑड आहे. नेक्स्ट पहा चित्रामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच फिश, त्यानंतर फॅन, फ्रॉग आणि पॉट हे चित्र दिसत असून चित्राखाली ते शब्द आहेत. पहा सर्वांनी शब्द पाहायचे आहेत आणि फिश, फॅन, फ्रॉग यांच्या सुरुवातीलाच यप आहे, परंतु पॉट शब्दामध्ये मात्र सुरुवात पीने झालेली आहे, त्यामुळे तोच शब्द वेगळा आहे, तो हायलाईट केलेला आहे, तो पाहायचा आहे. त्यानंतर पहा तुम्हाला चित्रामध्ये नेट, हँड, बोट आणि कॅट हे तुम्हाला चित्र दिसत असून त्याखाली शब्द आहेत. यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, द वर्ड विच एंड्स विथ अ डिफरंट साऊंड असा शब्द ओळखायचा आहे की त्याचा शेवट हा वेगळ्या अक्षराने झालेला आहे, वेगळ्या ध्वनीने झालेला आहे. यामध्ये हँड या शब्दाचा शेवट हा वेगळ्या अक्षराने झालेला आहे, त्यामुळे शब्द वेगळा आहे. त्यानंतर पहा ऑक्स, बॉक्स, फॉक्स आणि हेन तुम्हाला चित्रामध्ये दिसत असून त्याखाली शब्द आहेत आणि ऑक्स, बॉक्स, फॉक्स यांचा शेवट हा एकाच ध्वनीने झालेला असून एक्सने झालेला असून हेन शब्द जो आहे, हेन म्हणजे कोंबडी, त्याचा शेवट मात्र यनने झालेला आहे, त्यामुळे तोच शब्द वेगळा आहे, ऑड आहे, तो शब्द या गटात बसत नाही, तो सर्वांनी पाहायचा आहे. त्यानंतर पहा तुम्हाला स्क्रीनवर सुरुवातीलाच लाल अक्षरामध्ये बुक, नंतर व्हाईट कलरमध्ये फ्रॉग, डॉग आणि बॅग हे शब्द दिसत आहेत. त्यामध्ये पहा सर्वांनी फ्रॉग, डॉग, बॅग यांचा शेवट मात्र जीने झालेला आहे, एकाच ध्वनीने झालेला आहे, परंतु बुक याचा शेवट मात्र कने झालेला आहे, शेवटी के आहे, त्यामुळे तोच शब्द या गटात बसत नाही, त्यामुळे आपण तो हायलाईट केलेला आहे, तो सर्वांनी पाहायचा आहे. अशा प्रकारे आपण आज ऑड मॅन आउट हा भाग शिकलो. थँक्यू.